लग्नाची बिडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. जेवण झाल्यानंतर राघव त्याच्या रूममध्ये जातो आणि राणी सुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि त्यावेळी ती राघवला विचारते, जर तुझी काही हरकत नसेल तर आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहायचं का, आणि तुला बरं वाटल्यानंतर आपण पुण्याला परत जाऊ. त्यावर राघव तिला सांगतो की मला इथे राहण्याची इच्छा नाहीये, मात्र माझी जखम अजून पूर्णपणे भरून आलेली नाही आणि थोडी जरी जलकिली की मला त्रास होतो, त्यामुळे मी ट्रॅव्हलिंग अवॉइड करत आहे आणि ही गोष्ट डॉक्टरांना सुद्धा माहीत आहे. आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणी नाराज होते. त्यानंतर ती राघवला विचारते की मी तुला एक प्रश्न विचारू का. राघव म्हणतो, हो मधू, प्लीज विचार. आणि त्यावर राणी त्याला विचारते की तुझ्या मनात अजूनही सिंधूबद्दल फिलिंग्स आहे का. आणि तिच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे राघवलाही कळत नाही. तो राणीला म्हणतो, खरं तर तुझ्या या प्रश्नाचं कोणतंही उत्तर देऊ शकत नाही. सध्या मी त्या इमोशनल स्टेटमध्ये नाही. आणि त्यावेळी राणी त्याला विचारते की सिंधू जिवंत आहे या गोष्टीबद्दल तुम्ही मला सांगितलं का नाही. त्यावर राघव म्हणतो की मला सुद्धा ही गोष्ट माहीत नव्हती. मी खरं तर सावीला आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी आलो होतो. जेव्हा मला समजलं की सावीची आई दुसरी तिसरी कोणी नसून सिंधूच आहे, तेव्हा माझीही अवस्था तुझ्यासारखीच झाली होती. मलाही धक्का बसला होता. त्या क्षणी मी सिंधूसोबत काही बोललो नाही आणि विनूला घेऊन तिथून जाण्यासाठी निघालो. मात्र त्यानंतर गुलाबरावने माझ्यावर हल्ला केला आणि त्यावेळेस सिंधूनेच माझा जीव वाचवला. पुढे तो म्हणतो की सिंधू जर इतक्या वर्ष जिवंत होती, तिने माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाही. ती इतके वर्ष कुठे आणि कशी होती. सावी नक्की कोण आहे, तो मंगेश कोण आहे, या अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे मलाही मिळालेले नाही. आणि ते ऐकून नाराज होऊन राणी म्हणते, म्हणजे आपलं नातं पुन्हा एकदा बदलणार असंच ना. मात्र ते ऐकून राघवला त्याने सिंधू आणि मंगेशला एकत्र बघितलेला क्षण आठवतो. तो राणीचा हात हातात घेत म्हणतो की नाही मधू, आता आपलं नातं नाही बदलणार. एकदा की मला बरं वाटलं, तू, मी आणि विनू पुन्हा पुण्याला जाऊ आपल्या घरी. तिथे आपल्या नॉर्मल आयुष्याची सुरुवात करू. मला आता एक हॅपी मॅरिड लाईफ जगायची आहे. बाकीच्या गोष्टी मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहेत. आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणीचा आनंद गगनात मावेनासा होतो. दुसरीकडे सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि थोड्याच वेळामध्ये अन्वी सुद्धा तिथे येते. मात्र जेवणाच्या ताटावर बसून ती लगेच हेडफोन लावते आणि समोर मोबाईल पकडते. त्यामुळे राजश्री तिला सांगते, तू जेवण करतेस ना, मग फक्त जेवणाकडेच लक्ष दे. मात्र अन्वी तिला म्हणते की आजी, मला अशीच जेवायची सवय आहे. आणि ते ऐकून रत्नाकर आणि रिषभ तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तू हॉस्टेलवरती होती, तू एकटीच असायची, त्यामुळे कदाचित तुला ही सवय लागली असेल. आणि आता तर आम्ही इथे सर्वजण आहोत, त्यामुळे तू मोबाईल बाजूला ठेव आणि आमच्या सोबत गप्पा मार. मात्र ते ऐकून अन्वी रागातच त्यांना म्हणते. तर रिषभ म्हणतो, तू आम्हाला तुझ्या हॉस्टेल लाईफ बद्दल सांग. तर अन्वी म्हणते, खरं तर मला असं वाटायचं की माझी हॉस्टेल लाईफ इतकी चांगली नाहीये. तर जेव्हापासून मी या घरात आली आहे तेव्हापासून मला माझी हॉस्टेल लाईफ खूप चांगली वाटायला लागली आहे. कारण हे घर म्हणजे फक्त एक जेल आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर रुक्मिणी तिला सांगते की अन्वी, मोबाईल माझ्याकडे दे आणि फोन करून घे. ते ऐकून अन्वी अजून चिडते. आजपर्यंत माझ्या डॅडने सुद्धा माझ्याकडे मोबाईल घेतला नाही. तू माझ्याकडे माझा मोबाईल मागतेस की तू काय मला कंट्रोल करायचा प्रयत्न करते का. त्यावर रुक्मिणी तिला सांगते की आपण एकत्र कुटुंबामध्ये राहतो आणि एकत्र कुटुंबाचे काही नियम आहेत जे सर्वांनाच पाळावे लागतात. तर अन्वी तिचं काही ऐकून घेत नाही आणि ती रुक्मिणीला सर्वांसोबत उलट उत्तर देते आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. अन्वी रुक्मिणीला म्हणते, तुमचं आता वय झालं आहे ना, मुळे तुम्ही सर्वांना कंट्रोल करणं सोडा आणि तुमचं जे राहिलेलं आयुष्य आहे ना, ते शांतपणाने जगा, दुसऱ्यांना सुद्धा जगू द्या. आणि त्यानंतर ती रागातच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे राघव जेवण करत नसतो. तू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, परंतु राघव तिचंही ऐकत नाही. मुळे विनू राघवला समजावतो आणि मधूला सांगतो की आई, की तूच बाबांना जेवण भरव. मग मधू राघवला जेवण भरवते. तर त्याच वेळेस सिंधू तिथे येते. हा सगळा प्रकार बघते. तिला खूप वाईट वाटतं. मग ती रागातच तिथून निघून जाते.
दुसरीकडे जेवण झाल्यानंतर सर्वजण राजश्रीचं कौतुक करत असतात. मात्र राजश्री म्हणते, काय उपयोग, तिच्यासाठी मी आवडीने केलं, ती तर जेवलीच नाही. आणि त्याच वेळी तिथे एक डिलिव्हरी बॉय येतो. रत्नाकर त्याला काय काम आहे असं विचारतो. तर तो बॉय सांगतो, तुमच्याच इथे बर्गर मागवला होता. तर त्यावर रत्नाकर म्हणतो की आमच्या इथे असं कुणी काही खात नाही, आमची आत्ताच जेवण झाली. तर तो डिलिव्हरी बॉय त्याला सांगतो, पत्ता तर हाच आहे. रत्नाकर पुन्हा एकदा सगळ्यांना विचारतो, तुमच्यापैकी कुणी बर्गर मागवलं होतं का? त्याच वेळी अन्वी तिथे म्हणते की हो, मी मागवलं होतं. ती ते पार्सल घेण्यासाठी जाणार इतक्यात रुक्मिणी तिला थांबवते आणि विचारते, कोणाला विचारून तू हे पार्सल मागवलं? त्यावर अन्वी म्हणते की मध्ये सुद्धा तुझी परमिशन घ्यावं लागेल. मला भूक लागली होती म्हणून मी ऑर्डर केलं. आणि अन्वीचं हे उत्तर ऐकून की ऋतुजा हसतच म्हणते, वहिनीसाहेब, ही मुलगी तुम्हाला ऐकत नाही. हे ऐकून रुक्मिणी अन्वीवर खूप चिडते. ती अन्वीला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र अन्वी तिचं काही ऐकत नाही. ती रुक्मिणी सोबत वाद घालते. त्यावेळी रुक्मिणी त्या डिलिव्हरी बॉयला सांगतो, मी इथून निघून जा. त्यामुळे तो माणूस ते पार्सल घेऊन निघून जातो. हे पाहून अन्वी खूप चिडते. ती रुक्मिणीला म्हणते, आणि हे घर म्हणजे खूप मोठं जेल आहे आणि या जेलचं तू जेलर आहे. तुला सतत सर्वांना कंट्रोल करायचं असतं. तू माझ्या आईसोबत देखील हेच करण्याचा प्रयत्न केला, मात्र तुला ते शक्य झालं नाही. आता तू माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. अन्वीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. ती कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. ती रुक्मिणीला म्हणते की त्यामुळे माझ्या आईची आज ही अवस्था आहे आणि तुला माझं सुद्धा आयुष्य तसंच बनवायचं आहे. त्यामुळे रुक्मिणीला वाईट वाटतं. अन्वी रागातच तिच्या रूम मध्ये निघून जाते. तर दुसरीकडे राघव झोपलेला असतो. ज्यावेळी त्याला जाग येते ते सिंधू त्याच्या समोर असते. सिंधूला बघून राघवला खूप आनंद होतो. सिंधूचा हात हातात घेत म्हणतो, सिंधू, तू इथे आहेस का? मी स्वर्गात तर नाही ना? त्यावर सिंधू म्हणते की राघव, प्लीज असं बोलू नका. आताशी कुठं आपल्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. त्याला अजून खूप वर्ष एकत्र आनंदाने जगायचं आहे. ते ऐकून राघव खूप खुश होतो. सिंधूला जवळ घेतो. मात्र वेळी सावी आणि विनू तेथे येतात. ते चौघे जण खेळायला सुरुवात करतात. चौघेही खूप आनंदामध्ये असतात. तर त्याच वेळी मंगेश तेथे येतो. सिंधू पटकन त्याच्या जवळ जाते. त्याचा हात पकडून त्यालाही घेऊन येते. हे बघून राघवला धक्काच बसतो. जेव्हा त्याला जाग येते तेव्हा त्याला समजतं हे फक्त एक स्वप्न होतं. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण बघणार आहोत, राघव आणि राणी पुण्याला जाण्यासाठी निघतात. सिंधू राघवला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र राघव तिचं काही ऐकून घेत नाही. मग तो राणीचा हात पकडून घराबाहेर पडतो आणि ते पाहून सिंधूला खूप वाईट वाटतं. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.